मॅचला सुरुवात होते. स्वीकार पहिल्या षटकात अंपायरचा ग्रीन सिग्नल आहे. नगरपालिका एंड कडून पहिला चेंडू स्वीकार मात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू बॅटचा लीडिंग एज लागतोय. चेंडू जातोय गलीमध्ये. चेंडू फील्ड केला जातोय. तत्वर एका धावेनं स्ट्राईक रोटेट केली आणि इथून खारपाडा 11 खारपाडा संघाच्या या स्कोर कार्डला सुरुवात करत असताना राकेश यांच्या बॅटमधून पहिली धाव पाहायला मिळाली. ती या धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून राकेश आणि हर्षद अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. टीम खारपाडा 11 खारपाडा संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये अगेन्स्ट शिवरत्न खार सापोली पहिला चेंडू फेस करताना दिसतील या मॅच मध्ये हर्षद. चांगली गोलंदाजी पाहतोय. ब्रेक करण्याचा प्रयत्न पाहतोय. जरूर फुलर लेनचा चेंडू होता. त्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न पाहिला परंतु डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव. नेक्स्ट बॉल डॉट बॉल. अशा पद्धतीने आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत. पॉवर प्लेचा हे पहिलं षटक. पॉवर प्ले मध्ये चांगला क्षेत्ररक्षण आतापर्यंत सजवलेलं आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार त्याच स्पॉटवरती वुडलँड स्पॉटवरती चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न परंतु यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला हा चेंडू पंच राजा पाटील यांच्या माध्यमातून हा चेंडू अवंतर होता अशी घोषणा केली गेली आणि अवंतरच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती एक धाव वधारताना दिसे. धावसंख्येत एकनी बदलाव. 2 चेंडू आणि 2 धावा टीम खारपाडा 11 खारपाडा. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय. एक धाव अर्जित केली गेली ती हर्षद यांच्या माध्यमातून आणि धावसंख्येत बदल होताना पाहतोय तो अर्थातच एका धावेने. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. या षटकाचा विचार करायला गेला तर जरूर एक चौकार पाहायला मिळाला परंतु 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकाचा विचार करता 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्वीकार मात्रे. पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट येतोय तर कदाचित तिथं डोकेदुखी बनू शकली असती कारण ज्या वेळी डायरेक्ट हिट होतो त्या वेळी फलंदाज अडचणीमध्ये सापडताना दिसतोय परंतु चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय त्या बिनबाद 7 धावा. डोलवी गावचे प्रतिष्ठित पंकज पाटील यांचं देखील शुभ आगमन झालंय. श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. दुसरा मॅच आजच्या दिवसातील पाहतोय. शिवरत्न खार सापोली आणि खारपाडा 11 खारपाडा अशी मॅच. या अगोदरचा मॅच अत्यंत रोमांचक असा मॅच आपण अनुभवला जिथं धारेश्वर डोलवी बी संघानं डॉमिनेट केलं. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव 1 चेंडू आणि 3 धावेची गरज असताना प्रसाद पाटील यांचा हा चौकार पाहिला आणि धारेश्वर बी संघानं पहिल्या विजयाची नोंद केली. दुसरी मॅच आपण पाहतोय शिवरत्न खार सापोली आणि खारपाडा 11 खारपाडा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. P1चं पहिलं षटक आपण अनुभवलं स्वीकार म्हात्रे यांचं आणि आता दुसऱ्या षटकामध्ये महेश यांना इन्व्हाइट केलं गेले. नगरपालिका एंड कडून गोलंदाजी करताना दिसणार आहेत.
स्ट्राईक एंड वरती पाहतोय राकेश. महेश पहिला चेंडू दुसऱ्या षटकात राकेश यांच्यासाठी. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. जर प्रोटेक्शन दिला असतं तर कदाचित ही झेल पाहायला मिळाली असती, परंतु नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. हर्षद आणि राकेश यांच्या माध्यमातून खारपाडा 11 खारपाडा संघासाठी धावसंख्येत दोन्ही बदलाव झाल्यानंतर धावसंख्या पाहतोय ते अर्थातच 10 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात. राकेश घरत आणि हर्षद मोरे अशी सलामीची जोडी पाहतोय. 5 चेंडू आणि आतापर्यंत 8 धावा राकेश घरत यांच्या बॅटमधून, तर हर्षद मोरे यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चेंडू फेस केले आणि 1 धाव. नेक्स्ट बॉल महेश. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न जोर होता, चेंडू बराच वेळ हवेत, 1 धाव कंप्लीट. ज्या पद्धतीने एक्सपेक्ट करतोय त्या पद्धतीने चेंडू बॅटवरती येत नाही. मोठे प्रयत्न जरूर खारपाडा 11 खारपाडा संघाच्या फलंदाजांचे पाहायला मिळतात, परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी होते फटकं मारत असताना मात्र कुठेतरी अडचणी निर्माण करताना पाहतोय तर टीम शिवरत्न खार सापोली. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स, चेंडू बाउंड्री लाईन वरती अडवला जातोय, 1 धाव कंप्लीट. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने होते तशाच पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते टीम शिवरत्न खारसापोली संघाचं. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, दुसऱ्या षटकामध्ये देखील महेश मात्रे यांची चांगली गोलंदाजी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर पुढचे 2 चेंडू जर पाहायला गेला तर लागोपाठचे 2 चेंडू 2 सिंगल टीम खारपाडा 11 खारपाडा संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं ते या मॅच मध्ये 12 धावा आतापर्यंत पाहतोय टीम खारपाडा 11 खारपाडा संघ. यावेळी डाऊन द लेगचा साईडला चाललेला हा चेंडू पाहिला, परंतु यष्ट्यांच्या वरून चाललेला हा चेंडू डॉट बॉल येतोय. हुक करण्याचा जरूर प्रयत्न पाहिला, जर चेंडू बॅटला कुठेतरी ब्रश झाला असता तर या चेंडूवरती चौकार लिहिलेला होता, परंतु तसं झालं नाही. चांगली गोलंदाजी महेश मात्रे याची दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय खारसापोली संघासाठी. यावेळी चांगला फटका आणि चेंडू जातोय सरळ कौकाना रिजनच्या वरून सीमारेषा पार. या मॅच मधला पहिला षटकार येतोय खारपाडा 11 खारपाडा संघासाठी. चांगला फटका मात्र पाहायला मिळाला, तो फलंदाज राकेश घर त्याच्या बॅट मधून चांगला पिकअप शॉट पाहायला मिळाला. लवकर पोझिशन बनवली, चेंडूचा वेग पाहिला आणि चेंडू सरळ कौकाना रिजनच्या वरून 6 धावांसाठी षटकार पाहिला. नेक्स्ट बॉल महेश मात्रे. पुन्हा एकदा फुलर पद्धतीने टाकलेला हा चेंडू टच झाला आणि त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 9च्या सरासरीने आतापर्यंत जर पाहायला गेला तर खारपाडा 11 खारपाडा हा संघ 9च्या सरासरीने 18 धावा करतोय. 9 चेंडू आणि 15 धावा राकेश घर त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला आणि हर्षद मोरे यांच्या बॅटमधून 3 चेंडू आणि 2 धावा आणि 1 वाईड अशा 18 धावा आतापर्यंत टीम खारपाडा 11 खारपाडा हा संघ पाहतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली स्वीकार मात्रे आणि त्यानंतर मात्र पाहिलं महेश मात्रे यांचं हे षटक. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 10 धावा. अशा पद्धतीने 18 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आपण अनुभवतोय त्या टीम खारपाडा 11 खारपाडा संघ. डी ग्रुप मधील ह्या 4 टीम मध्ये चाललेल्या ह्या मॅचेस. पहिली मॅच आपण अनुभवली टीम वरदविनायक रामवाडी संघ डॉमिनेट झाला टीम डोलवी बी संघाच्या माध्यमातून. डोलवी बी संघ मात्र पुढे मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण दुसऱ्या फेरीचा देखील सामना खेळवणार आहोत. डोलवी बी संघानं याची नोंद घ्यायची आहे आणि तो सामना खऱ्या अर्थानं 3 षटकांचा असणार आहे. या मॅच मधील विनिंग टीम आणि डोलवी बी नेक्स्ट मॅच मध्ये दुसऱ्या फेरीचा आपण पहिला सामना खेळवणार आहोत.
नेक्स्ट बॉलर शक्ती पाटील यांचा वापर केला जातोय तिसऱ्या षटकामध्ये खारसापोली या संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा चांगला प्रयत्न पाहिला. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू फील्ड केला गेला शक्ती पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदलाव पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल आलाय तर अर्थातच टीम खारसापोली यांच्या माध्यमातून चांगले प्रयत्न करतात, परंतु जर पाहायला गेला तर मागील मॅच जी 34 धावा डिफेंड करत असताना देखील कुठेतरी दमछाक झाली होती डोल्वी बी संघाची. 40-42 धावा जरी झाल्या तरी देखील एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल, परंतु त्याच प्रयत्नात इथं फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पहिलं विकेटचं पतन पाहायला मिळालं. पहिला विकेट मात्र टीम खारसापोली संघासाठी मिळवून दिले ते शक्ती पाटील यांच्या माध्यमातून. बाद होणारा फलंदाज अर्थातच होता तो फलंदाज हर्षद मोरे. हॅरी मैदानाच्या बाहेर जाताना दिसली. धावसंख्येत फारसा बदलाव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. ज्या आशेनं मैदानामध्ये उतरलं होतं निराश मात्र कुठेतरी केल्या. ज्या चेंडू फेस जवळजवळ केले, परंतु ज्या पद्धतीने धावा बनवण्यासाठी ते जाणले जातात तशा पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला नाही. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय श्रेयश घरत मैदानामध्ये आलेत. इनिंग नंबर 3 श्रेयश घरत 18 धावा आतापर्यंत पाहतोय. 2 चेंडू फेकले. दोन्ही चेंडूचा विचार करायला गेला तर पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू विकेट. दोन्ही चेंडू डॉट बॉल आलेत. 40-42 धावा देखील या मैदानावरती फायटिंग टोटल होत असतात, परंतु आता उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली. विकेट देखील तापली गेले, म्हणजेच बॅटवरती चेंडू चांगल्या पद्धतीने येताना पाहू शकतोय. आणि दुपारच्या सत्रात खऱ्या अर्थानं मोठमोठे षटकार देखील पाहायला मिळतील, परंतु तत्पूर्वी झालेली ह्या डी गटातील मॅचेस देखील आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत श्रेयश घरत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू पहिल्या चेंडूवरती तडाखा मारण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग चेस होता आणि हा लॉंग चेस मात्र सक्सेसफुल करून दाखवला क्षेत्ररक्षकांना आणि गोल्डन डकचा शिकार होत श्रेयश घरत बॅक टू द पवेलियन. आल्या पावली माघारी जाताना दिसले श्रेयश घरत. मैदानाच्या बाहेरून जणू काही सेट होऊन आलेत की काय असं वाटत होतं. फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु स्लोवर पद्धतीच्या या चेंडूवरती शक्ती पाटील यांनी मात्र चांगली किमया करत असताना लागोपाठचे 2 चेंडू आणि 2 विकेट आपल्या मैदानात टीम शिवरत्न खारसापोली या संघासाठी मिळवत असताना आपण पाहिलं. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक होईल का? कारण मागील मॅच मध्ये जर विचार करायला गेला तर दुसऱ्या षटकात परत विनायक रामवाडी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना डुलवी बी संघाकडून प्रसाद पाटील यांना ही संधी आली होती, परंतु त्या संधी हॅट्रिक मध्ये तब्दील मात्र करता आली नाही. परंतु या मॅच मध्ये टीम खारसापोली संघासाठी आणि या श्री धारेश्वर चषक 2024 मधील पहिली हॅट्रिक शक्ती पाटील टीम शिवरत्न खारसापोली संघासाठी करतील का याचं उत्तर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर जयेश घरत मैदानात बॅटर आलेत. हॅट्रिकचा चेंडू येतोय शक्ती टू जयेश. क्लीन बोल्ड आणि मित्रांनो पहिली ही हॅट्रिक पाहतोय श्री धारेश्वर चषक 2024 च्या माध्यमातून शक्ती पाटील यांची. पहिल्यांदा आपण पाहिलं हर्षद, त्यानंतर श्रेयश आणि आता मात्र जयेश याचा त्रिफला उद्ध्वस्त केला आणि पहिल्या हॅट्रिकची नोंद केली शक्ती पाटील यांनी टीम शिवरत्न खारसापोली या संघासाठी. वेल बॉल शक्ती फॉर टीम खारसापोली. लागोपाठचे 3 चेंडू आणि 3 विकेट आपण पाहिल्या गेल्या. पहिल्यांदा हर्षद, तदनंतर श्रेयश आणि आता जयेश.
धावसंख्या 18 धावा. कोणती धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना आपण पाहिली नाही. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, 18 धावा. आणि या षटकाचा विचार करायला गेला तर आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत आणि कोणत्याही प्रकारची धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना आपण पाहिली नाही. नेक्स्ट बॅटर भरत घरात आलेत. पूर्णपणे बॅकफुटवर आता टीम खारपाडा 11 खारपाडा हा संघ पाहतोय. यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला चेंडू, अवांतर चेंडू. धावसंख्येत भर पाहायला मिळेल ती 1 धावेनं धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोचली ती 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. टीम खारसापोली संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम खारपाडा 11 खारपाडा संघ. बॅटची इनर एज लागली, चेंडू जातोय शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. टीम सापोली संघाच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला गेला. 1 धाव कंप्लीट केली गेली भरत यांच्या माध्यमातून आणि 1 धावेनं स्ट्राईक देखील रोटेट केली गेली. धावसंख्येत 1 बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. 19 धावा धावफलकावरती. सॉरी 20 धावा. यावेळी जोरदार फटका पिकअप शॉट पाहायला मिळाला. लेफ्ट शॉट, चेंडू जातोय सरळ लॉंगॉन बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय हा तडाखेबाज दमदार असा श्री धारेश्वर चषक 2024 मधील आणखी एक षटकार 6 धावा. षटकारांना मात्र तिसऱ्या षटकाची सांगता झाली आणि स्वीट ही सुरुवात पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये टीम खारपाडा 11 खारपाडा संघ 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहतोय त्या अर्थात 26 धावा. राकेश मात्र या मॅच मध्ये एकतर्फी झुंज देताना पाहतोय. दुसऱ्या बाजूने जरूर विकेटची पडझड पाहायला मिळाली परंतु आपल्या संघासाठी मात्र आपले पाय रोवून राकेश या मॅच मध्ये टीम खारपाडा 11 खारपाडा संघासाठी प्रयत्न करताना दिसतोय. इथून भरत यांना कदाचित स्ट्राईक एंड वरती आल्यानंतर राकेश यांना स्ट्राईक एंड वरती आणणं गरजेचं असणार आहे कारण राकेश घरत यांच्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहायला गेला तर 1 चौकार आणि 2 षटकार या मॅच मध्ये आलेत. शेवटचं षटक असणार आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज इन्व्हाइट केला जातोय तो टीम खारसापोली संघाच्या माध्यमातून राज म्हात्रे. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊन द्यायची नाही आहे. पंचांना देखील विनंती असणार आहे कारण बराचसा वेळ जातोय मॅचेस साठी आणि आज आपल्याला 11 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. राज आलेत शेवटच्या षटकात. राईट आर्म ओव्हर द विकेट, चेंडू बॅटचा इनर एज घेतोय. स्वतः गोलंदाज चेंडू उचलतोय तद्वर 1 धावेनं स्ट्राईक रोटेट केली आणि या स्ट्राईक रोटेशनचं देखील गरज होती ती टीम खारपाडा 11 खारपाडा संघासाठी कारण शेवटच्या षटकाचा जर विचार करायला गेला तर शेवटच्या चेंडूवरती राकेश घरत यांच्या बॅटमधून एक लॉंगॉनच्या वरून जाणारा बेधुंदाचा षटकार आपण पाहिला. तेच राकेश आता स्ट्राईक एंड वरती असणार आहेत. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा विचार करता 27 धावा देखील धावफलकावरती लागल्यात. यावेळी बराचसा बाहेर जाणारा चेंडू वाईट चेंडू येतोय. वाईटच्या मदतीने 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल. टीम खारपाडा 11 खारपाडा संघ 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टीम खारपाडा 11 खारपाडा हा संघ जरूर करताना दिसेल कारण धावांचा विचार करता धावा ज्या झाल्यात त्या जवळजवळ 9च्या सरासरीने आहेत परंतु ही सरासरी वाढवण्यासाठी चांगला शॉट सिलेक्शन आपण पाहिला. 2 फिल्डरच्या मध्ये मारलेला हा चेंडू मात्र पाहिला. वाईडिश लॉंगांच्या क्षेत्रात चेंडू फील्ड केला गेला तद्वर 2 धावांनी आपला स्कोर कार्ड पुढे नेण्याचा प्रयत्न टीम खारपाडा 11 खारपाडा संघासाठी राकेश घरत यांना पाहतोय. धावसंख्येत 2 बदलाव पाहायला मिळेल आणि 2 धावांनी बदलाव झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय त्या 30 धावा. 30 विथ द लॉस ऑफ 3 विकेट अशी परिस्थिती पाहतोय. 2 धावा जरूर अर्जित केल्या परंतु जास्तीत जास्त राकेश घरत यांचा प्रयत्न असतोय तो या षटकामध्ये की आपण स्ट्राईकवरती यायचं आणि मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करावा. इथून बाउन्स केलेला प्रयत्न जर पाहायला गेला तर अंपायर्सकडे आशाभूत नजरेनं पाहिलं आणि अंपायर्सनं देखील हा चेंडू वाईट चेंडू घोषित केला गेला आणि वाईटच्या मदतीनं जर पाहायला गेला तर अतिरिक्त बाउन्स देखील आपण पाहतोय. विकेट मध्ये जर पाहायला गेला जर जेवढी विकेट फलंदाजांना
अनुकूल आहे तेवढीच विकेट गोलंदाजांना देखील अनुकूल आज या मॅच मध्ये आपण पाहतोय. मोठा फटका मारला गेला परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकाला मात्र पार करू शकले नाही आणि अखेरीस एकतर्फी चाललेली ही राकेश घरत यांची झुंज मात्र संपुष्टात आली. परंतु विचार करता राकेश घरत चांगले प्रयत्न केले, मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. तद्वर राकेश घरत यांच्या बॅटमधून जर पाहायला गेला तर 12 चेंडू आणि 23 धावा राकेश घरत यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 12 चेंडू आणि 23 धावांची चांगली एकतर्फी झुंज देत राकेश घरत मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसलेत. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असताना मैदानाच्या आतमध्ये मॉन्टी घरत एंटर होताना दिसतात. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 31 धावा. टीम खारपाडा 11 खारपाडा संघ 4 विकेटच्या मोबदल्यात मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना पाहतोय. जिथे नाणेफेक जिंकली होती शिवरत्न खारसापोली या संघाने आणि इन्व्हाइट केलं होतं टीम खारपाडा 11 खारपाडा या संघाला. तब्बल 50,001 रुपये पारितोषिक असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू कमी शिल्लक आहेत, धावा बनवण्याचा प्रयत्न जो खेळाडू येतोय तो करतोय परंतु यश येताना दिसत नाही. याचा अर्थ असा की टीम खारसापोली संघाच्या गोलंदाजी ही चांगली गोलंदाजी होताना दिसतोय. शिवरत्न खारसापोली आणि टीम खारपाडा 11 खारपाडा या मॅच मधील विनिंग टीम जी असेल ते अर्थातच डुलवी बी संघाच्या अगेन्स्ट नेक्स्ट मॅच मध्ये दुसऱ्या फेरीत खेळ करताना दिसेल आणि तो मॅच 3 षटकांचा असेल. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रात, चेंडू फील केला जातोय. एकच धाव कंप्लीट केली गेली. मॉन्टी घरत पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असणार आहेत. चांगला चेंडू फुलर पद्धतीने टाकलेला हा चेंडू, परफेक्ट ब्लॅक होल मध्ये टाकलेला हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल न तिसऱ्या षटकाची सांगता झाली, चौथ्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या इनिंगचा खेळ देखील समाप्त झाला. आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय तर अर्थातच 33 धावा, म्हणजेच मागच्या मॅच मध्ये जी धावसंख्या उभारली होती ती टीम वरदविनायक रामवाडी संघानं तशाच पद्धतीचा खेळ आपण या मॅच मध्ये देखील पाहिला आणि या मॅच मध्ये देखील तीच टोटल आणि तोच टार्गेट टीम खारसापोली या संघाच्या अगेन्स्ट आपण खारपाडा 11 खारपाडा संघाला आपण उभारताना पाहिलं. इथे जिंकण्याची गरज असणार आहे. 8.50च्या सरासरीनं टीम खारसापोली या संघाला 34 धावा बनवाव्या लागणार आहेत. मॅचचा मित्रांनो समरी जर पाहायला गेली तर स्वीकार म्हात्रे यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं, ज्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि त्यानंतर महेश म्हात्रे आले. महेश म्हात्रे यांनी एक षटकार खाल्ला, 10 धावा त्यांनी खर्च केला. परंतु तदनंतर गोलंदाजीसाठी आले ते अर्थातच शक्ती पाटील या मॅच साठी मात्र उशिरानं का जॉईन झाले, परंतु उशिरानं जॉईन झाले परंतु कमालीची गोलंदाजी केली. 8 धावा खर्च केल्या परंतु श्री धारेश्वर चषक 2024 मधील पहिल्या हॅट्रिकची नोंद मित्रांनो शक्ती पाटील यांना खारसापोली संघासाठी केली. आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहिलं ते राज यांना ज्यांनी धावा खर्च केल्या 7 आणि तब्बल टोटलचा विचार करता 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 33 झाली आणि 34 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं ते खारपाडा 11 खारपाडा या संघानं. येणाऱ्या 24 चेंडू आणि 8.50च्या सरासरीनं बनवाव्या लागतील त्या 34 धावा टीम शिवरत्न खारसापोली.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टीम खारपाडा 11 खारपाडा संघ पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये. मॅचला सुरुवात होते दुसरं सत्र मित्रांनो आपल्या समोर येते, जिथे धावा 34 धावा बनवायच्या आणि पहिली सलामीची जोडी पाहतोय. स्वीकार म्हात्रे आणि महेश म्हात्रे अशी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होताना पाहिली. शिवरत्न खार साबोली आणि खारपाडा 11 खारपाडा दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आणि दुसऱ्या सत्रात धावा बनवायच्या आहेत. त्या अर्थातच 34 धावा 8.50 ची सरासरी 4 षटकांची ही लढत. पहिल्याच षटकात गोलंदाजीसाठी P1चं पहिले षटक भरत घरत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि पहिला त्रिपला उद्ध्वस्त केला. गोल्डन डकचा शिकार होत मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. स्वीकार म्हात्रे बॅक टू दी डगआउट. काय सुरुवात मिळवून देतात भरत घरत आपल्या संघासाठी. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात पहिल्याच पॉवर प्लेच्या पहिल्या चेंडूमध्ये टीम खारपाडा 11 खारपाडा संघासाठी मिळवून दिली आणि पहिलाच अडसर दूर करत असताना ही पहिली विकेट टीम खारपाडा 11 खारपाडा संघासाठी भली मोठं असं यश मिळवून दिलं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. त्यांना देखील माहित आहे की जी धावसंख्या आपण उभारायची होती ती धावसंख्या उभारली नाही, यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी करत असताना चांगला शॉट ऑफ दी लाईन गोलंदाजी केलेली. हा चेंडू पाहिला आणि सरळ ऑफ स्टिकचा वेध घेत त्रिफला उद्ध्वस्त केला आणि स्वीकार म्हात्रे यांना मात्र मैदानाच्या बाहेर जाण्यास भाग पाडलं. नेक्स्ट बॅटर मैदानात आलेत उत्कर्ष म्हात्रे आलेत. नेक्स्ट बॉल भरत. पुन्हा एकदा पॅड वरती चेंडू आदलला जातोय. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव आली. एका धावेनं धावसंख्येचा इथून श्री गणेश होत असताना टीम खारपापोली या संघासाठी एक धाव आपण पाहिली ती उत्कर्षांच्या बॅट मधून. धावसंख्येत एक बदलाव पाहायला मिळाला. इथून सुरुवात पाहतोय. इथून तब्बल 34 धावांचा पल्ला पार करायचा. या जोडीला मैदानामध्ये चांगला प्रयत्न करावा लागेल. चांगला तल ठोकवण्याला फलंदाजी करावी लागणार आहे ती टीम खारपाडा 11 खारपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम खारपापोली या संघासाठी. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलंय, चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न मिडॉनला बीट केलं जात आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे, परंतु एक डायव्हिंग फिल्डिंग करण्याचा प्रयत्न पाहिला. तो लॉंग ऑफच्या क्षेत्रातून आले. लॉंग ऑनच्या क्षेत्रात प्रयत्न केला परंतु असफल राहिले. परंतु प्रयत्नांची प्रशंसा करावी लागेल. लॉंग चेस होता तो श्रेयश घरत यांचा, परंतु विचार करता फटक्यामध्ये असलेलं वजन देखील या 4 धावा टीम खारसापोली संघाला देऊन गेला आणि इथूनच पहिल्या चौकाराची नोंद अर्थातच पाहायला मिळाली ती टीम खारसापोली या संघासाठी. धावसंख्येत 4 ने बदलाव झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5च्या घरात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 धावा धावफलकावरती पाहतोय. त्या 34 धावा चेस करत असताना टीम खारसापोली. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा भरत.
यावेळी हुक करण्याचा प्रयत्न पाहतोय. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. अंपायर राजा पाटील यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं की हा चेंडू व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावसंख्येत एकने बदलाव पाहतोय. धावसंख्येत आणखी एक धावेने भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6च्या घरात. 6 धावा धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू फील्ड केला जातोय. चेंडू जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये उचलला असता तर कदाचित इथून पाहायला गेला तर महेश म्हात्रे यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजू शकली असती. फंबल झालं आणि त्या क्षणी एक धाव देखील कंप्लीट झाली. पुन्हा एकदा लेफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कॉर्नर रिजन मध्ये. चेंडू फील्ड केला जातोय. धावसंख्येत एकनी बदलाव. पॉवर प्लेचं हे षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर एक लॉंग ऑफ आणि एक वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. टीम खारसापोली संघाचा कर्णधार. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम खारसापोली. बॅटची इनर एज लागली होती ओमी ठाकूर यांच्यासाठी परंतु झील झाला नाही. परंतु ओमी ठाकूर यांचा चांगला थ्रो मात्र पाहायला मिळाला. रनआउटच्या स्वरूपात मात्र राज मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. सॉरी उत्कर्ष मैदानाच्या बाहेर जाताना दिसतील. चांगला प्रयत्न ओमी ठाकूर यांचा पाहायला मिळाला परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. परंतु तदनंतर पाहायला गेला तर एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला आणि ओमी ठाकूर यांनी सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केला आणि रनआउटच्या स्वरूपात एक आणखी विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिले आणि धावसंख्येत मात्र कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. परंतु आणखी एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसला. तो टीम खारसापोली या संघाचा. 8 धावा धावफलकावरती पाहतोय. आता 18 चेंडू आणि 26 धावेंची गरज. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक जर पाहायला गेलं विश्लेषण त्या अर्थातच भरत घरत यांनी पहिलं षटक हाताळलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक पहिल्या षटकात पहिल्याच चेंडूवरती अडसर दूर केला होता तो महेश म्हात्रे यांचा. तदनंतर एक सिंगल, एक चौकार, वाईड, 2 सिंगल आणि शेवटच्या चेंडूवरती रनआउट. अशा पद्धतीने पहिलं षटक पाहिलं. ज्या षटकामध्ये 2 विकेट पाहिल्या आणि 8 धावा देखील आपण पाहिल्या त्या टीम शिवरत्न खारसापोली संघासाठी. न्यू बॉलर यश मोरे वापरला जात आहे. ते टीम खारसापोली संघाच्या अगेन्स्ट दुसऱ्या षटकामध्ये खारपाडा संघाच्या माध्यमातून. महेश ऑन स्ट्राईक. महेश यांच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार पाहिला. 3 चेंडू फेस केलेत महेश यांनी. 5 धावा महेश यांच्या बॅट मधून आल्यात. टोटल 8 धावा. 34 धावांचं उद्दिष्ट. 26 धावांची आणखी गरज असणार आहे. येणारे 18 चेंडू शिल्लक. चला मॅच चालू करून घ्यायचा टीम खारपाडा. पहिला चेंडू दुसऱ्या षटकात. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रात मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदलाव मात्र पाहायला मिळत नाही. परंतु गोलंदाजाचा विचार करायला गेला तर एक वेगळी शैली गोलंदाजीची पाहिली गेली. ज्या पद्धतीने हात फिरला जातोय चेंडूमध्ये कुठेतरी चेंडूवरती बोट फिरवली जातात आणि नॅचरल लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा या मॅच मध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकात गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येतील. धावा आल्या नाहीत. 8 धावा गोलंदाजी पाहायला मिळाली. लेफ्ट हँडेड गोलंदाज परंतु यावेळी थांबणार नाही. महेश म्हात्रे यांच्या बॅट मधून निघतोय हा षटकार. धावसंख्येत 6 बदला. धावसंख्या 6 धावांनी वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14च्या घरात. लेफ्ट हँडेड बॉलर आहे. त्या लेफ्ट हँडेड बॉलरचा हा लेग ब्रेक झाला. लवकर चेंडू बॅट वरती आला आणि चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. तो 6 धावांसाठी. धावसंख्येत 6 बदलाव पाहायला मिळाला आणि या 6 धावांनी जर विचार करायला गेला तर 5 चेंडू आणि 11 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली गेली ती महेश म्हात्रे यांनी. 14 धावा धावफलकावरती टीम खारसापोली संघ. आता 20 धाव्यांची आणखी गरज असणार आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू आणि 20 धावा.
कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला बीट करतोय परंतु कव्हर पॉइंट डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आणि महेश म्हात्रे यांची चांगली फलंदाजी आपण पाहतोय. ती या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करत असताना आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार टीम शिवरत्न खारसापोल या संघासाठी जमा करताना महेश म्हात्रे 13 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी जमा केल्यात. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू परंतु त्या चेंडूवरती चांगला झेल देखील टिपला गेलाय आणि यावेळी अखेरीस पाहायला जो महेश म्हात्रे चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होता तोच महेश म्हात्रे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल. आणखी एका विकेटचं पतन झालं. महेश म्हात्रे बॅक टू द डगआउट पाहतोय परंतु धावपालकाचा जर विचार करायला गेला तर धावपालकावरती धावा गेल्यात त्या 16 धावा. 16 धावांवरती बसतोय तो. आणखी एका विकेटचं पतन पाहिलं. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये शक्ती पाटील. शक्ती पाटील न्यू बॅटर. ज्या शक्ती पाटीलनं आजच्या दिवसातील श्री धारेश्वर चषक 2024 मधील पहिली हॅट्रिक आपल्या नावावर केली तेच शक्ती पाटील मैदानामध्ये एंटर झालेत परंतु धावसंख्येचा विचार करायला गेला तर 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 धावांची आणखी गरज असणार आहे टीम शिवरत्न खारसापोल या संघाला. येणाऱ्या चेंडूचा विचार करायला गेला तर 14 चेंडू शिल्लक आहेत. 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शक्ती पाटील आलेत. आजच्या दिवसातील पहिला हॅट्रिक बॉलर शक्ती पाटील मैदानात फलंदाजीसाठी दाखल झालेत. गरज आहे इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल परंतु चांगली गोलंदाजी आता पाहतोय. ती गोलंदाजी करत असताना यश मोरे लेफ्ट हँडेड बॉलर आहेत. शॉर्ट रनअप परंतु गोलंदाजी करत असताना चांगला लेग ब्रेक आपण पाहतोय तो यश मोरे यांचा. चांगली गोलंदाजी, चांगला स्पॉट पकडला गेला. फुलर लेंथ गोलंदाजी जरूर होत होती परंतु फ्लाइट हिट करत असताना चेंडू मध्ये स्विंग देखील पाहायला मिळतोय आणि चेंडू पडताक्षणी अँगल चेंज करतोय आणि ओमी यांच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय खारपाडा संघासाठी. यावेळी थांबणार नाही शक्ती पाटील. शक्ती पाटील यांचा चेंडू जातोय सरळ मार्केटमध्ये 6 धावांसाठी. धावसंख्येत 6 बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22 धावांवरती आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय त्या अर्थातच 3 विकेटच्या मोबदल्यात 11च्या सरासरीने 22 धावा आणि मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक होतोय. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती 12 धावांची. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज. जयेश घरत 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना जयेश घरत यांना इन्व्हाइट केले गेले टीम खारपाडा 11 खारपाडा संघाच्या माध्यमातून.
काही फटका सजवला होता. शेवटच्या चेंडूवरती शक्ती पाटील यांच्या माध्यमातून खारसापोली या संघासाठी 6 धावांनी धावसंख्या वाढवली आणि या मॅचचं चित्रच बदललं. आता गरज आहे येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज असणार आहे ते 12 धावांची. जयेश घरत आले. त्या जयेश घरत यांना कमालीची गोलंदाजी करावी लागणार आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा ज्या मॅच मध्ये अमोल पाटील पहिला चेंडू फेस करतील. जयेश यांच्या अगेन्स्ट अमोल. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू पुल करण्याचा जरूर प्रयत्न. पहिला चेंडू याच्या अगोदर बॅट फिरली गेली आणि चेंडू बॉडीवरती जाऊन अदलला जातोय. डॉट बॉलनं या षटकाला सुरुवात करत असताना जयेश घरत यांचा पहिला डॉट बॉल आपण पाहिला. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदल नाही. 11 चेंडू आणि आता 12 धावांची गरज आहे ते टीम शिवरत्न खारसापोली या संघाला. 11 चेंडू 12 धावा. जयेश घरत पुन्हा एकदा नगरपालिका एंड कडे गोलंदाजी करताना दिसतात. यावेळी पूल होतोय पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. येतो षटकार. अमोल यांच्या बॅट मधून दुसरा चेंडू फेस केला आणि जणू काही मैदानाच्या बाहेरून स्ट्रेट होऊन हे दोन्ही फलंदाज आलेत की काय. शक्ती पाटील षटकार मारतात. तदनंतर अमोल पाटील देखील षटकार मारतात. 6 धावा. आता गरज फक्त आणि फक्त 6 धावांची. फुलटॉस टाकलेला हा चेंडू हवेमध्ये बराच वेळ परंतु झेल सोडला गेलाय. अशा पद्धतीच्या जर चुका केल्या तर नो रिव्ह्यू. ऑन फील्ड डिसिजन विल फायनल. ऑन फील्ड डिसिजन विल बी फायनल. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू आपल्याला नसणार आहे. झेल सुटला गेला परंतु त्याच दरम्यान एक धाव देखील कंप्लीट केली गेली. यावेळी लेफ्ट करण्याचा प्रयत्न गॅप शॉट केलाय परंतु चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा येतात शक्ती पाटील यांच्या बॅट मधून निघाल्या या 4 धावा आणि स्कोर कार्डचा विचार करायला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 33च्या घरात. स्कोरचा लेवल कंपल्सरी चेस असल्या कारणाने एक धाव कंप्लीट करावी लागणार आहे ती टीम खारसापोली संघाला. चांगला फटका मात्र पाहायला मिळाला परंतु चेंडू यायच्या अगोदर जंप मारला गेला आणि पंचांकडे लावड अपील. पंचांचं बोट मात्र अवकाशाकडे आणि अखेरीस शक्ती पाटील यांच्या खेळीचा अंत होताना दिसतोय. स्कोर लिव्हर झालेला आहे परंतु एक धाव कंप्लीट करावी लागणार आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस लगेचच होणार आहे. डुल्वी बी संघ कॅप्टन घ्यायचा आहे आणि त्यानंतर या मॅच मधील विनिंग टीम. नेक्स्ट बॅटर मैदानात आले तर ऋतिक म्हात्रे. एक धाव कंप्लीट करावी लागणार आहे ही मॅच जिंकण्यासाठी टीम खारसापोली या संघाला. एक धाव अखेरीस पाहायला मिळाली तर चेंडू येतोय बाईकच्या मदतीने 4 धावा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीराचा मान जाईल ज्या खेळाडूने या मॅच मध्ये खेळत असताना तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आले. गोलंदाजी करत असताना श्री धारेश्वर चषक 2024 या मॅच मधील पहिली हॅट्रिक साध्य केली. 3 चेंडू आणि सलग 3 विकेट आपल्या संघासाठी घेतल्या. फलंदाजीसाठी आल्यानंतर एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाल्या. असा शक्ती पाटील मॅन ऑफ द मॅच. तसेच खारसापोली संघ टॉस साठी देखील यायचा टीम खारसापोली. लगेच आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. डी गटातील दुसरी फेरी आहे आपण पाहणार आहोत. तिथे धारेश्वर डुल्वी बी आणि शिवरत्न खारसापोली ही दुसऱ्या फेरीची पहिली लढत आणि ही लढत खऱ्या अर्थानं 3 षटकांची असणार आहे. टॉस साठी यायचा आहे तत्पूर्वी शक्ती आपण देखील यायचा मॅन ऑफ द मॅच शक्ती पाटील.
मॅन ऑफ द मॅच शक्ती. 4 चेंडू आणि 10 धावा, एक षटकार एक चौकार आणि तिसऱ्या षटकात गोलंदाजी करत असताना श्री धारेश्वर चषक 2024 मधील पहिली हॅट्रिक मित्रांनो साध्य केली शिवरत्न खारसापोली संघासाठी. वेल प्लेड शक्ती. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. चला टॉस करून घ्यायचा आहे. 3 षटकांची मॅच. पुन्हा एकदा टॉस जिंकलाय तर संतोष पाटील यांनी डोलवी बी संघासाठी आणि इन्व्हाइट केलं गेलंय. ती टीम खारसापोली संघाला प्रथमतः फलंदाजी करताना दिसणार आहे. 3 षटकांची लढत आहे आणि या 3 षटकांच्या लढतीमध्ये जर पाहायला गेला तर जास्तीत जास्त मोठे फटके आता इथून पाहायला मिळतील. कारण 3 षटकांची लढत दुसऱ्या फेरीला सुरुवात होते आणि तदनंतर पाहायला गेला तर बी गटाचे सामने सुरुवात होतील. ज्या बी गटाच्या मॅचेस मध्ये मोठमोठे दिग्गज संघ आज या मैदानावरती खेळ करताना दिसतील. मग खारपाले संघ असेल, जिते असेल, कलवे असेल, आवरे असेल, निडी असेल, बलवली असेल असे दिग्गज संघ आज बी गटातून खेळताना दिसतील दुपारच्या सत्रामध्ये. तत्पूर्वी मित्रांनो आज मात्र सकाळच्या सत्रातील ही तिसरी मॅच आपल्या भेटीला येते. अर्थातच ही मॅच मित्रांनो दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. पहिल्या सामन्यामध्ये जो मॅच झाला होता 34 धावा वरदविनायक रामवाडी संघानं बनवल्या होत्या. मॅच 7 चेंडू आणि 7 धावांवर होती आणि शेवटच्या क्षणी डोलवी धावा चेस करत असताना 1 चेंडू आणि 3 धावांवरती गेली. बॅटची लिडिंग एज लागली आणि कीपर आणि थर्डमॅनला चेंडू बीट करत प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून चौकार गेला होता आणि निसटता विजय डोलवी संघाला मिळवला होता. आणि मागील मॅच मध्ये खारपाडा इलेव्हन खारपाडा संघाला डॉमिनेट करत होता. खारसापोली हा संघ या दुसऱ्या फेरीमध्ये पाहतोय. चला चेंडू द्यायचा आहे. सुरक्षित रक्षण लावून घ्यायचं.